क्लासेस बनवा, क्लासेसचे ऑब्जेक्ट्स बनवा. पण आता ऑब्जेक्ट्स बनवून झाले, आता क्लासेसचे मेंबर्स ऍसेस करा. क्लासेसच्या मेंबर्स मध्ये दोन गोष्टी असतात, डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स. आणि हा जो ऑब्जेक्ट तुम्ही बनवला आहे, या ऑब्जेक्टने तुम्ही डेटा मेंबरला पण ऍसेस करू शकतात आणि मेंबर फंक्शन्सला पण ऍसेस करू शकतात. पण मग आता ह्या ऑब्जेक्टने हे डेटा मेंबर्स आणि हे मेंबर फंक्शन्स कसे ऍसेस करायचे ते आपल्याला शिकायचं होतं. तो टॉपिक आपला चालू होता, काल आपण तिथं थांबलो होतो, त्याच टॉपिक पासून आज कंटिन्यू करायचं. लेट मी शेअर माय स्क्रीन फर्स्ट. क्लासचा प्रायव्हेट डेटा जो असतो, जे प्रायव्हेट मेंबर्स असतील ते फक्त आणि फक्त त्याच क्लासमध्ये त्याच मेंबर फंक्शन्सला ऍसेस होतील. त्याच्या व्यतिरिक्त कुणालाच ऍसेस होत नाही. का तर ते प्रायव्हेट आहे, क्लासच्या बाहेर तर बिलकुल ऍसेस होणार नाही. याचा अर्थ झाला तर प्रायव्हेट मेंबर्स. आता प्रायव्हेट मेंबर्स शब्द वापरलात. मेंबर्स मध्ये दोघं येतात, डेटा मेंबर्स पण आणि मेंबर फंक्शन पण. शिकवले बरं का हे पण. So the private members are cannot be, private members cannot be accessed from outside the class. क्लासच्या बाहेरून हे प्रायव्हेट मेंबर्स ऍक्सेस होणार नाहीत. Not even by the object of the same class. असे प्रायव्हेट मेंबर्स क्लासच्या बाहेरून कुणास कडून ऍक्सेस नाही होत. इवन त्याच क्लासचा ऑब्जेक्ट जरी असेल तरी सुद्धा त्या ऑब्जेक्टला त्या क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स ऍक्सेस नाही करता येणार. आणि मग ऍसेस करायचाच असेल, प्रायव्हेट मेंबर ऍसेस करायचाच असेल तर त्याच क्लासचा मेंबर फंक्शन यूज करा. बिकॉज हा मेंबर फंक्शन बाहेरून ऍसेस केला जातो. जर तो प्रोटेक्टेड आणि पब्लिक असेल तर. नाही तर मला सांगा, एखादी फंक्शन जर प्रायव्हेट मध्ये टाकला तर तो बाहेरून ऍसेस होईल का? नाही. नाही. हे पण लक्षात ठेवा. आता हे पण लक्षात ठेवा की कुठला सेक्शन मधला डेटा किंवा फंक्शन ऍक्सेस होतो बाहेरून. प्रायव्हेट मधला व्हेरिएबल म्हणजे डेटा मेंबर असो किंवा मेंबर फंक्शन असतो, जर तो प्रायव्हेट मध्ये असेल तर तो बाहेरून मुळीच ऍक्सेस होणार नाही. बाहेरून कोण ऍक्सेस होऊ शकतात? एक तर प्रोटेक्टेड सेक्शन मधले किंवा पब्लिक सेक्शन मधले. टू ऍक्सेस दीज प्रायव्हेट मेंबर्स. मग आता प्रश्न प्रायव्हेट मेंबर्सचा. प्रायव्हेट मेंबर्स तर बाहेरून ऍक्सेस होत नाहीये, पण करायचं असेल तर त्याच क्लासचे फंक्शन्स वापरा. टू ऍक्सेस दीज स्पेलिंग चुकलं, हे असं नको. दीज म्हणजे हे ना. टू ऍक्सेस दीज प्रायव्हेट मेंबर्स एनी मेंबर फंक्शन of the same class can be used syntax to access data member. समजा तुम्हाला क्लासच्या बाहेरून डेटा मेंबर ऍक्सेस करायचा असेल, प्रोटेक्टेड किंवा पब्लिक मधला. प्रायव्हेटचा प्रश्नच नाहीये, तर फक्त प्रोटेक्टेड पब्लिकचा बोलतोय, जे बाहेरून ऍक्सेस होतात. पण जर करायचं असेल तर कसा केला जाईल? मग सिंटॅक्स, ऑब्जेक्ट नेम
स्ट्रक्चरचं वाचलं असेल तर बघा, स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम डॉट स्ट्रक्चर मेंबर नेम असा सिंटॅक्स होता. इथं पण तोच सिंटॅक्स आहे. स्ट्रक्चर व्हेरिएबल म्हणजेच काय, ऑब्जेक्ट आहे, आणि स्ट्रक्चर मेंबर म्हणजेच डेटा मेंबर नेम. तोच सिंटॅक्स आहे बरं का स्ट्रक्चरचा. ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर नेम अशा पद्धतीने तुम्ही क्लासचा तो प्रायव्हेट डेटा. हॅलो, माईक बंद करा. फॉर एक्झाम्पल, समजा ऑब्जेक्टचं नाव एस असेल, डॉट काढा, आणि त्या डेटा मेंबरचं नाव समजा ए असेल, तर डेटा मेंबरचं नाव ए लिहायचं. ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर नेम असं लिहून तो डेटा मेंबर ऍक्सेस करा आणि त्याला इनिशियलाइज करा. फॉर एक्झाम्पल 10 झालं. सो या ठिकाणी एस काय आहे, ऑब्जेक्ट, ए काय आहे, डेटा मेंबर, 10 काय त्याची व्हॅल्यू. राईट इट डाऊन. या ठिकाणी फक्त इनिशियलाइज कसं करायचं ते दाखवलं, पण याच डेटा मेंबरला समजा डिस्प्ले करायचं असेल, प्रिंट करायचं असेल सी आउट वापरून, तर कसं करायचं. तो सी आउट पण लिहून दाखवतो. सी आउट लिहायचा, बरोबर, डिस्प्ले करताय तुम्ही कोणाची व्हॅल्यू, डेटा मेंबर ए ची व्हॅल्यू. मेसेज लिहून टाका तसा, इक्वल्स टू, आणि इथं काय लिहिणार आता, डेटा मेंबरला ऍक्सेस करायचं. नाही S dot A. S dot A. S dot A. You're accessing the data member. And how to access the data member? What is the syntax? Always object name dot data member name. You're accessing the data member to initialize it, then access it and initialize it. You're accessing the data member to display it, then access it and display it. The syntax is same, object name dot member name data. Write it down. अशा पद्धतीने क्लासेसचे डेटा मेंबर्स ऍक्सेस होतात. पण लक्षात ठेवा, कुठले डेटा मेंबर्स ऍक्सेस होतात, इकडे लिहितो वरती मी परत, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. तुम्ही म्हणायचं प्रायव्हेट नाही, क्लासच्या बाहेरून प्रायव्हेट मेंबर्स मुळीच ऍक्सेस होत नाहीत. हे जे काही लिहिलंय हे फक्त प्रोटेक्टेड आणि पब्लिक डेटा जो क्लासच्या बाहेरून ऍक्सेस होतो, जर होत असेल तर तो कसा केला जातो, तर तो अशाच पद्धतीने आणि याच सिंटॅक्सने केला जातो. हे ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला अजूनही कळत नाही त्याने मराठीत लिहून ठेवा कुठतरी की सर काय सांगतायत. डेटा मेंबर्स जे ऍक्सेस करायचे ते कुठल्या, फक्त प्रोटेक्टेड आणि पब्लिक. का, बिकॉज हेच क्लासच्या बाहेरून ऍक्सेस होतात. आणि जर त्यांना ऍक्सेस करायचं असेल तर हा सिंटॅक्स वापरावा लागेल. तुम्ही म्हणाल प्रायव्हेट, ते तर होतच नाही ना क्लासच्या बाहेरून ऍक्सेस, मग त्यांना ऍक्सेस होतच नाही तर सिंटॅक्स काही कामाचं नाही तिथं.
फॉर एक्झाम्पल एक क्लास लिहिलाय मी या ठिकाणी. सॅम्पल नावाचा क्लास आहे. 4 डेटा मेंबर्स आहे. फक्त डेटा मेंबर्स घेतले, मेंबर फंक्शन्स नाही घेतले. आपल्याला फक्त डेटा मेंबर्स समजून A, B, X and Y. Now tell me, how many sections are there in this particular class? Two. Two sections. Two sections. Section. Which Two sections, sir. which are they? Private and public. And public. Then public. Very good. दोन सेक्शन्स आहेत, एक प्रायव्हेट आणि एक पब्लिक. जे रेग्युलर नाही त्याला कळतच नसेल प्रायव्हेट कुठे दिसतं, आम्हाला पब्लिक दिसला आहे. These two data members are in the private section because they are in the first section. And by default, first section is always private. So the first section is private and the second section is public. There are two sessions, two groups, and 4 data members. Now, which data member can be accessed from outside the class? बघा, inside the class. तर हे जे सगळे डेटा मेंबर्स आहेत, एक गोष्ट लक्षात ठेवा, क्लास मध्ये जे कोणी असतात, पण ते पब्लिक मध्ये असो, प्रायव्हेट मध्ये असो, प्रोटेक्टेड मध्ये असो, जे सगळे सेम क्लास मध्ये असतील ते सगळे एकमेकांना ऍक्सेस करू शकतात. No limitations, no restrictions. Anybody can access anybody within the same class. प्रश्न क्लास मध्ये नाहीये. प्रोटेक्शन घरच्या लोकांसोबत प्रोटेक्शन पाहिजे का? बाहेरच्यांसाठी प्रोटेक्शन असतं, बरोबर की नाही? म्हणून तर घर बांधलं जातं, त्या घरामध्ये सगळी लोक एकत्र राहतात. सो त्यांना भीती घरातल्या लोकांची नाहीये. ते सगळे एकमेकांना ऍक्सेस करतात, गप्पा मारतात, बोलतात, राहतात, एकत्र राहतात. प्रोटेक्शन बाहेरच्यांसोबत पाहिजे असतं. सो जेव्हा एक क्लास बनवला जातो, क्लासमध्ये जेवढे मेंबर्स असतील, पण जेवढे डेटा मेंबर्स आणि जेवढे मेंबर फंक्शन्स असो, ते कुठल्याही सेशन मध्ये असू द्या, ते सगळे एकमेकांना ऍक्सेस करू शकतात. नो रेस्ट्रिक्शन. म्हणजे प्रायव्हेट डेटा पब्लिक डेटाला ऍक्सेस करू शकतो, पब्लिक डेटा प्रायव्हेट डेटाला ऍक्सेस करू शकतो. नो रेस्ट्रिक्शन. बंधन, रेस्ट्रिक्शन क्लासच्या बाहेरच्यांसाठी आहे. या क्लासच्या बाहेरच्यांसाठी रेस्ट्रिक्शन्स आहेत, जे इथं बनवले गेले प्रोटेक्शन लेवलने ऍसेस स्पेसिफायर्स वापरून. तो जे क्लासच्या बाहेर ऍसेस करू द्यायचं नसेल ते कुठल्या सेक्शन मध्ये टाकायचं? Private. So we are always talking from outside the class. आपण नेहमी क्लासच्या बाहेरच्यांसाठी बोलतोय. क्लासच्या मध्ये कोण प्रायव्हेट, कोण पब्लिक, कोण प्रोटेक्टेड काही फरक पडत नाही. सगळे एकमेकांना ऍक्सेस करतील बाहेरच्यांसाठी. मग आता जर इथे विचारलं तर ए आणि बी हे प्रायव्हेट होते, मग हे क्लासच्या बाहेर ऍक्सेस होतील का? नाही. मग कोण होतील क्लासच्या बाहेर ऍक्सेस? Public. Integer X and Y. Integer X and Y. कोण होतील बाहेरून ऍक्सेस? एक्स आणि वाय. Integer X and Y. का होतील बाहेरून ऍक्सेस? पब्लिक Public मध्ये असतं, ते सगळीकडे ऍक्सेस होतं. पब्लिक मध्ये आहे ते सगळीकडे, ते क्लास मध्ये पण ऍक्सेस होतील आणि क्लासच्या बाहेरून सुद्धा ऍक्सेस केले जातील. आता इथं प्रश्न आला, जर या डेटा मेंबर्सला ऍक्सेस करायचं असेल क्लासच्या बाहेरून, सो वी आर ऑलवेज टॉकिंग फ्रॉम आउटसाइड द क्लास, नॉट इनसाइड द क्लास. यांना जर ऍक्सेस करायचं असेल, हे तर होतच नाही, पण यांना करायचं असेल तर मग सिंटॅक्स वापरा. ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा member.
चला सो इथपर्यंत कळलं. प्रायव्हेट आहे क्लासच्या बाहेर तर मुळीच ऍक्सेस होत नाही, प्रश्न संपला त्याचा. पब्लिक क्लासच्या बाहेरून ऍक्सेस होतो मग कसा करायचा मग ते इथे लिहूयात आता. Access the public data members from outside the class आणि मग असा पब्लिक डेटा जर क्लासच्या बाहेरून तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर आता तो सिंटॅक्स तुमच्या कामात येईल. पण तुम्ही त्याला ऍक्सेस कशासाठी करताय? हे दोन मेंबर्स आहेत एक्स आणि वाय, यांना क्लासच्या बाहेरून ऍक्सेस करतात पण कशासाठी? एक तर तुम्ही त्याला इनिशियलाइज करत असणार त्यासाठी तुम्ही ऍक्सेस करताय, किंवा तुम्ही त्याला डिस्प्ले करताय म्हणून तुम्ही त्यासाठी ऍक्सेस करतायत. हे दोघे एक्झाम्पल्स दिले, सिंटॅक्स मात्र सेम आहे. असे डेटा मेंबर्स जे तुम्हाला क्लासच्या बाहेरून ऍक्सेस करून घ्यायचे असतील त्यासाठी तुम्हाला सिंटॅक्स दिला होता ऑब्जेक्ट नेम डॉट मेंबर नेम. मग आधी ऑब्जेक्ट बनवून घ्यावा लागेल. ऑब्जेक्ट कसा बनवला जातो? व्हॉट इज द सिंटॅक्स टू क्रिएट द ऑब्जेक्ट्स ऑफ द क्लासेस? झिरो क्लास नेम ऑब्जेक्ट नेम. क्लास नेम क्लास नेम ऑब्जेक्ट object नेम. name. वाच एकदा जरा मागे जाऊ. व्हॉट इज द सिंटॅक्स? वाचा लवकर, नाही माहिती तर बसून नका नुसतं गदड्यांसारखी. Object name and dot data member. अरे माझ्या आईनो माईनो भावांनो, ऑब्जेक्ट डिक्लेअर करताना काय सिंटॅक्स वापरला होता? ऑब्जेक्ट कसा बनवला जातो लिहून देतील का अजून? Class name object name. class name object Class name. name object name. क्लास नेम ऑब्जेक्ट नेम. तनुजाने बरोबर सांगितलं होतं का? मी उगाच तिला झाकून टाकलं. हो सर, पहिले बरोबर सांगितलं ना. पहिले सांगितलं होतं सर. हे सांगितलं होतं सर. आणि नाही पण दुसरा एक type दोनच object मुलांनी name. सांगितलं. मला सगळ्यांकडनं एक्सपेक्टेड आहे पण सगळे कॅमेरे बंद करून फक्त झोपा काढण्यात त्यांचं आयुष्य जाणार आहे. शिकण्याची रस नाहीच आहे त्यांना. शिकायचं असतं ना ते कन्सिस्टंटली. तर बघतोय मी इथं जे कन्सिस्टंटली लेक्चर अटेंड करतात, कॅमेरा टोटल चालू ठेवतात का? तर नाही, सरांसमोर बसायचं आणि शिकायचंय. जो कॅमेरा बंद करतो ना त्याचा उद्देश एकच असतो, झोपायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं आणि इकडे तिकडे फिरायचं. इकडे बाजूला मम्मी बसली, मम्मी सोबत गप्पा मार, बाजूला पप्पा बसले, पप्पा सोबत गप्पा मारा. मला तर फक्त माझ्या पोरांना शिकवायचं आणि परफेक्ट जे पोरं शिकतात त्यांना शिकवायचं असतं, बाकीचे फक्त पास होण्यासाठी येतात. आय वॉन्ट टू ऍक्सेस द मेंबर्स. पण मेंबर्सला ऍक्सेस करायचं असेल तर सिंटॅक्स मध्ये होतं ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर नेम, म्हणजे आधी ऑब्जेक्ट बनवावं लागेल. बरोबर की नाही? ऑब्जेक्ट कसा बनवायचा ते पण शिकवलं. तर क्लासचं नाव लिहायचं आणि ऑब्जेक्टचं नाव लिहायचं. मुलांना आधी ऑब्जेक्ट बनवूया. क्लासचं नाव आहे सॅम्पल, बरोबर. आणि ऑब्जेक्टला जे नाव द्यायचं असेल ते तुम्ही देऊन टाका. मी एस नावाचं ऑब्जेक्ट बनवला, टर्मिनेट केलं, ऑब्जेक्ट बनवून झाला. आता या ऑब्जेक्टने ह्या दोन मेंबर्सला ऍक्सेस करायचं. कशासाठी ऍक्सेस करायचं? दोन सांगितलं मी. एक तर इनिशियलाइज करणार किंवा तुम्ही त्याला डिस्प्ले करणार. आपण दोघं घेऊया. एस डॉट काय सिंटॅक्स? ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर नेम. Data member name. एक्स डॉट एस डॉट एक्स इक्वल्स टू 10. याला पण ऍक्सेस करून S dot y equals to 20. 20. बरोबर झालं. ऍक्सेस केला क्लास मधला. हा जो पब्लिक डेटा होता तो क्लासच्या बाहेरून ऍक्सेस केला, सिंटॅक्स वापरला, ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर नेम इक्वल्स टू व्हॅल्यू. झालं. असं समजा तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तर लगेच या दोघांना डिस्प्ले पण करून टाकूयात ना. एक्स इक्वल्स टू डिस्प्ले करताना एस डॉट एक्स नका लिहू. युजरला नका दाखवू तुमच्या ऑब्जेक्टचं नाव एस आहे. युजरला फक्त एक्स ची व्हॅल्यू प्रिंट करून द्या. मेसेज फक्त एक्स इक्वल्स टू लिहायचा आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला ऍक्सेस करणार डिस्प्ले करण्यासाठी इथं मात्र काय लिहिणार? Yes dot x. dot x. अशाच पद्धतीने समजा तुम्हाला वाय प्रिंट करायचा असेल, डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही
तुम्ही काय लिहिणार? S dot Y. Dot one. Dot y. Now write down this example. क्लासचे मेंबर फंक्शन्स क्लासच्या बाहेरून कसे ऍक्सेस केले जातात, आणि तेही कुठले ऍक्सेस होतात? फक्त प्रोटेक्टेड आणि पब्लिक, प्रायव्हेट होणारच नाही. लिहिलं पण या ठिकाणी, द प्रायव्हेट मेंबर फंक्शन्स ऑफ द क्लास कॅनॉट बी ऍक्सेस्ड फ्रॉम आउटसाइड द क्लास, नॉट इवन बाय द ऑब्जेक्ट ऑफ द सेम क्लास. बाहेरून कुणाच कडनं ऍक्सेस होणार नाही. त्याच क्लासचा ऑब्जेक्ट बनवला त्याला सुद्धा ऍक्सेस करता येत नाही प्रायव्हेट डेटा. इतका तो प्रोटेक्टेड असतो, म्हणजे सिक्युअर्ड. ओनली द प्रोटेक्टेड अँड पब्लिक मेंबर फंक्शन्स ऑफ द क्लासेस कॅन बी ऍक्सेस फ्रॉम आउटसाइड द क्लास. आता जर ऍक्सेस होत असतील तर ते कसे करायचे, तर त्याचा सिंटॅक्स लिहिलाय. परत इथं तो पॉइंट लिहिलाय की जर तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल, फंक्शन्सला ऍक्सेस करणं म्हणजे काय, तर फंक्शन्सला कॉल करणं. इन ऑर्डर टू ऍक्सेस द मेंबर फंक्शन्स तुम्हाला काय लागेल? ऑब्जेक्ट लागतात. द ऑब्जेक्ट्स ऑफ द सेम क्लास इज युज्ड. सो सिंटॅक्स काय म्हणतो? क्लासच्या मेंबर फंक्शन्सला ऍक्सेस करायचे, कॉल करायचे. काय म्हणतो? काय लिहायचं आधी? ऑब्जेक्टचं नाव लिहा. डॉट काढायचा. ज्यांना दिसत नसेल त्यांनी बघा इथे डॉट आहे, तो डॉट आणि त्यानंतर फंक्शनचं नाव आणि पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूज द्याव्या लागतील जर पॅरामीटर्स असतील तर. फॉर एक्झाम्पल एस डॉट एक्सेप्ट. आता पेन्सिल घ्या. या ठिकाणी एस काय आहे? ऑब्जेक्ट. Object name. Object name. डॉट काय आहे? डॉट हा ऑपरेटर आहे. डॉट इज अन ऑपरेटर. लिहा. एरो करून करून लिहून टाका, बसू नका. पेन्सिल घ्या. एस काय आहे? ऑब्जेक्ट. डॉट काय आहे? ऑपरेटर. एक्सेप्ट काय आहे? मेंबर फंक्शन नेम. सिंटॅक्स नुसारच वापरलंय बघा. ऑब्जेक्ट नेम डॉट मेंबर फंक्शन नेम. आता काय मध्ये सर का हो सर एक्सेप्टच्या व्हॅल्यूज कुठे गेल्यात? अहो पॅरामीटर्स असतील तर व्हॅल्यू द्याव्या लागतात, नसतील तर कुठून देणार? सी लँग्वेज मध्ये शिकलो होतो ना आपण. ठीक आहे, चला. अशा पद्धतीने एस डॉट एक्सेप्ट करून हा फंक्शन कॉल झाला. कॉल झाला म्हणजे एक्झिक्यूट होणार. त्याच्यानंतर दुसरा फंक्शन कॉल केला एस डॉट डिस्प्ले. सो इथं पुन्हा एस काय आहे? ऑब्जेक्ट नेम. डॉट इज अन ऑपरेटर अँड डिस्प्ले इज द मेंबर फंक्शन नेम. या ठिकाणी पुन्हा अजून तिसरं एक्झाम्पल घेतलं एस डॉट सम. आता सम हा जो फंक्शन होता त्याला 2 इंटिजर पॅरामीटर्स डिक्लेअर्ड होते, म्हणून कॉल करताना पॅरामीटरच्या व्हॅल्यूज द्याव्या लागतात. मग दिल्यात मी 10,20. So S is an object, dot is an operator, sum is the name of the values. इला arrow करा ह्या दोघांना. हे काय? Value of the parameters. आता एक एक्झाम्पल पुन्हा बोर्ड वरती पण घेऊयात, जसं मी आताच तुम्हाला मागच्या ह्याच्यात घेऊन दाखवलं होतं. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. बरं वाटेल ते एक्झाम्पल बघायला. याला कमेंट करून द्या. आणि हा टोटल कोड जो आहे ना तो मेन मध्ये लिहायचा आहे तुम्हाला. हा टोटल कोड जो इथं लिहिला होता त्याला void मेन मध्ये टाकून द्या. void मेन. मेनचं ओपनिंग ब्रेस आणि इथे शेवटी मेनचं क्लोजिंग ब्रेस टाकून द्या. ठीक आहे, असं करेक्शन करून घ्या तुम्ही. थोडं प्रोग्राम सारखंच वाटू द्या त्याला, कन्सेप्ट जरी असली तरी. आपण एक क्लास बनवला सॅम्पल नावाचा. या क्लासमध्ये 2 डेटा मेंबर आहेत ए आणि बी नावाचे. 2 मेंबर फंक्शन्स आहेत शो आणि डिस्प्ले नावाचे. पण इंटिजर ए आणि void शो हा डेटा मेंबर आणि हा फंक्शन कसा आहे? प्रायव्हेट. बरोबर. इंटिजर बी आणि डिस्प्ले, डेटा मेंबर बी आणि मेंबर फंक्शन डिस्प्ले हे पब्लिक आहे. हे प्रायव्हेट आहेत म्हणून हे क्लासच्या बाहेर ऍक्सेस होणार नाही. हे पब्लिक आहेत, हे क्लासच्या बाहेर ऍक्सेस केले जातील.
क्लासच्या बाहेरून डेटा मेंबर कसा ऍक्सेस केला जातो त्याचा सिंटॅक्स मागच्या टॉपिक मध्ये आणि एक्झाम्पल्स मध्ये. या टॉपिक मध्ये क्लासच्या बाहेरून मेंबर फंक्शन कसा ऍक्सेस करायचा म्हणजे कॉल करायचा ते या टॉपिक मध्ये आपण बघितलं, सिंटॅक्स केलं, एक्झाम्पल्स केले. प्रायव्हेट अनडरस्कॅनर ऍक्सेस फ्रॉम आउटसाइड द क्लास, इथं तसंच लिहायचंय पब्लिक and can be accessed from outside the class. Public thus can be accessed from outside the class. ठीक आहे, होती. सो ऑब्जेक्ट बनवला सॅम्पल एस. आता लक्षात ठेवा ऑब्जेक्ट बनवल्यानंतर तुम्ही म्हणता सर आम्ही ए ला ऍक्सेस करतो एस डॉट इक्वल्स टू टेन, आम्ही शो ला कॉल करतो एस डॉट शो कॉल झाला, चालेल का? बिलकुल नाही. नाही. काय एरर येईल? काय एरर येईल? अहो ते प्रायव्हेट आहेत ना, प्रायव्हेट आहे म्हणून. प्रायव्हेट आहे ते क्लासच्या बाहेरून ऍक्सेस होतच नाही. इव्हन क्लासचा ऑब्जेक्ट तो जो ऑब्जेक्ट जेव्हा ऍक्सेस करतो प्रायव्हेट डेटा मेंबरला, तुम्ही म्हणता सर त्याच क्लासचा ऑब्जेक्ट आहे ना, मग त्याच क्लासचा आहे ना, मग त्याला त्याच्या क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स ऍक्सेस नाही करता येत का? नाही करता येत. लिहून दिलं होतं नॉट इव्हन बाय द ऑब्जेक्ट ऑफ द सेम क्लास. नाही, एरर आहे, काय सांगणार, बिलकुल नाही करायचं. आता या दोघांना कसं ऍक्सेस केलं गेलं होती, मग केलं सिंटॅक्स वापरला. हा सिंटॅक्स आधीच शिकलो होतो, याचा सिंटॅक्स आता शिकलो.